₹45 आपल्याला पर ऑर्डर भेटते. आणि बघितल्यानंतर आता जस्ट बर का ऑर्डर दिली, चौथी ऑर्डर दिली. ऑर्डर दिल्यानंतर परत आलो स्टोअरला. परत स्टोअर पाशी आल्यानंतर बघितलं, रिफ्रेश केलं एकदा, 2-3 वेळा रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर बघितलं तर आयला म्हणलं राव ₹45 गेले. आणि नंतर चालू झालं ₹7. आईला आपल्या बरोबर असं नाही व्हायला पाहिजे राव भावांनो, पण बट व्हायला लागलंय काय. लय अवघड आहे भावांनो. आता असं वाट लागलंय भावांनो आहे ना, ते आपण आहे ना दुसरं काम केलं पाहिजे. माझं भावांनो ना या इन्स्टामार्टच्या स्टोअर मध्ये सध्या तर मन काहीच लागा नाही, कारण की ₹7 लॉक आहे भावांनो. कारण की ₹7 लॉक आहे, आणि ₹7 लॉक असल्यामुळे ना मला हे कामच होत होता नाही. बट थोडा विचार चालू आहे भावांनो, मी मागापासून थोडा विचार करतोय. 15 ते 20 मिनिटं झालं. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. बघा भावांनो, आत्ता जेस्ट उठलो बघा मी. आत्ता जेस्ट उठलो. बघा सर्वांना गुड मॉर्निंग भावांनो. मॉर्निंगला लवकर कामाला गेलो ना आज 7 वाजता सकाळी. तर काय माहिती का, ₹45 आपल्याला पर ऑर्डरला आहे, म्हणजे एक्स्ट्रा ₹45 पर ऑर्डरला, म्हणजे 7 ते 11 पर्यंत फक्त ₹45 एक्स्ट्रा. आणि त्यानंतर 11 ते 2 वाजेपर्यंत ₹55 एक्स्ट्रा पर ऑर्डरला. म्हणजे ह्या दिवाळी सणामुळे ना पर ऑर्डरला एक्स्ट्रा पैसे भेटायला लागले. आणि त्यात पण आपण गावाकडे गेल्यामुळे काय झालं भावांनो माहिती का, माझा 1-2 वीक म्हणजे गॅप पडलाय. म्हणून आहे ना 1 वीक 2 वीक गॅप पडल्यानंतर आहे ना डायरेक्ट तुम्ही कामाला आल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा पर ऑर्डर भेटतात भावांनो. पण लवकर जायचंय कामाला आज. चला आंघोळ बिंघोळ करून घेऊ, रेडी होऊ लवकर. फायनली भावांनो आंघोळ बिंघोळ करून आपण रेडी झालो. आता काहीतरी खायचं सकाळी मॉर्निंगचं. मम्मीने तर खूप पाठवली गावाकडनं, करंज्या, चिवडा, शंकरपोळ्या, खूप खूप काय पाठवलंय. तेवढं थोडं मम्मीने काय काय पाठवलंय. हे करंज्या, तिळाच्या करंज्या बरं का, मला लय आवडतात भावांनो. आणि ह्या चिवडा हे डब्बा भरून पाठवले. बट आपण एवढं खात नाही, थोडं खाऊ. चला खाऊ ना, जायचं आपल्या कामावर. चल दर्शन घेऊ आता. दर्शन घेतल्यानंतर आहे ना आपण जाऊ शकतो आपल्या कामावर. बट भावांनो मला दाखवतो भावांनो, एवढी गर्दी नाही बरं का दर्शनाला. वडे पडून घेऊ भावांनो. हा देवा, आजचा दिवस चांगला राहू दे फक्त. फायनली भावांनो दर्शन झालं, दर्शन घेतलं. 5 राऊंड मारला ते भावांनो आहे ना, दर्शन घेतलं बरं का. आता आपण आज कसं असतं माहिती भावांनो, शनिवारी बरं का, तिथं रोज टच मंदिर आहे हनुमानाचं. चला भावांनो आता आपण जाऊ आपल्या कामावर. ऑर्डरची वाट बघतोय, तर ऑर्डर केव्हा पडून काय माहित नाही. बट ऑर्डर पडल्यानंतर तुम्हाला दाखवतो भावांनो. चला भावांनो, आता आहे ना विषय काय माहिती भावांनो, पर ऑर्डर ₹45 मस्त आहे. कारण की आपण आहे ना 2 वीक घरी गेलतो ना, म्हणून थोडं एक्स्ट्रा दिलेलं आहे आपल्याला भावांनो. आणि दिवाळी असल्यामुळे ना लोक खूप काय मागवतात अजून सुद्धा. चला भावांनो फायनली बरं का, आता आपण काय करू, ऑर्डरची वाट बघू. ऑर्डर लगेच पिकअप केल्यानंतर लगेच मी आपल्या आता कस्टमरच्या लोकेशनला आलोय. भावांनो विषय काय माहिती का, आणि फक्त 100 मीटरवर भावांनो, म्हणजे आपलं स्टोअरचे आणि कस्टमरचं लोकेशन, म्हणजे कस्टमरची बिल्डिंग, हो का ही बिल्डिंग भावांनो आलोय. आता आहे ना ही आपल्याला ऑर्डर घेऊन जायची, कस्टमरला द्यायचंय. कस्टमरला ऑर्डर देणं तुम्हाला दाखवतो भावांनो. विषय काय माहिती का, आता तर मी वर गेल्यानंतर मला आहे ना ब्लॉग वगैरे बनवायला किंवा व्हिडिओ शूट करायला मला भावांनो परमिशन नाही बरं का. कारण की आपल्या आधी भावांनो आपल्या संघ आहे ना लय मोठा सीन झालेला आहे. फायनली भावांनो आता जस्ट कस्टमरला ऑर्डर देऊन आलो, आणि कस्टमरने बट आपल्याला बाकी काय बोलले नाही. असं दे भावांनो, काय विषय नाही. आणि भावांनो आहे ना मला 100 मीटरचे पैसे भेटले ₹65. कारण की आहे ना ₹45 पर ऑर्डर चालू आहे भावांनो. बट असू द्या भावांनो, काय विषय स्टोअर पाशी. आता भावांनो आहे ना, शेवट मला सांगतो बरं का भावांनो, जाता आता विषय काय माहिती का, आता संध्याकाळी तुम्हाला इन्कम किती ऑर्डर झाले किती नाही ती टोटल संध्याकाळी सांगेन भावांनो. चला भावांनो आता आपण काय करू, आपल्या स्टोअर पाशी जाऊ, संध्याकाळी आपण येऊ. चला भावांनो, विषय काय माहिती का, आपल्या बरोबर एक स्कॅम झाला बरं का. पण आणलेले भावांनो, माझा भाऊ आलाय कामावर, काय विषय नाही, असू द्या, तो पण कमवतोय मी पण कमवतोय. बट आता माझं म्हणणं आहे की भावांनो, आता बघू एखादी ऑर्डर मारू,
एखादी ऑर्डर मारल्यानंतर मग परत थोडा विचार करू. विचार केल्यानंतर मग माझं म्हणणं म्हणतंय की आता आपण दुसरं स्टोर बघायचं, म्हणजे दुसरं काम बघायचं आता. ते काम सोडून देत आता. सगळं भाऊ आपल्या मागे एक गाडी बघा आपली. आपली गाडी बरं का ती एनएस. आपली गाडी ती तुम्हाला दाखवतो भावांनो. पुढे सांगतो तुम्हाला काय होते काय नाही. चला. Hours later. फायनली भावांनो आत्ता जस्ट मी रूमवर आलो बरं का. आणि माझा विचार होता आज काय पण करून आपल्याला आहे ना कमीत कमी 25-30 ऑर्डर मारायचं असा माझा विचार होता भावांनो. पण असं काय झालं नाही, कारण भावांनो 45 रुपये ना पर ऑर्डर एक्स्ट्रा होतं, म्हणून म्हटलं आज आपली चांगलं इन्कम होईल असं मला वाटलं होतं. पण जेव्हा मी 12-12:30 वाजता शेवटची ऑर्डर दिलो, शेवटची चौथी ऑर्डर होती, चौथी ऑर्डर दिलो आणि त्या टायमाला कळलं की यार आपलं 45 किंवा 55 रुपये हे गेले, संपलायचे. असं झालं राव. मग आपल्याबरोबर स्कॅमर झाला भावांनो. बट काय विषय नाही, असू द्या. आता जस्ट रूमवर आलोय बरं का. आता हॉटेलमधून भाकऱ्या आणल्यात बाजरीच्या, भाकऱ्या भाजी करायचं चालू आहे भावांनो. बट भावांनो विषय काय माहिती का, मला वाटलं लागलं आपण ते काम सोडून देणार आता. ते काम आपण सोडून देणार आता. दुसरं काहीतरी काम करावं म्हणतोय आपण. दुसरं काम हीच आपल्यापाशी लायसन वगैरे सगळं असल्यामुळे भावांनो काय टेन्शन नाही. काय माहिती का, कारण की ज्या ठिकाणी लायसन नसते ना त्या ठिकाणी तसलं काम करायला सोपं जाते. पण आपल्याकडे लायसन आहे, सगळ्या गोष्टीत आपल्याकडे, मग आपण दुसरं काहीतरी काम चांगलं केलं पाहिजे ना. कारण कसं आहे भावांनो, एकच काम करायला ना दररोज डेली तेच काम करायचं म्हणलं ना माणसाला वैताग होतं भावांनो. बट असू द्या, करू आपण काहीतरी आता ॲडजस्ट भावांनो. असू द्या, आता काय विषय नाही, करून घेऊ सगळ्या गोष्टी ॲडजस्ट. आता दुसरं काम काहीतरी नवीन काम हुडकून आता बघू आपण दुसरी. बट टू व्हीलरवरच करायचं आहे, पण कुठलं करायचं ही कन्फर्म अजून केलं नाही. पण आता करू भावांनो काहीतरी. चला भावांनो, आई होप आपको ये ब्लॉग अच्छा लगा होगा. लाइक करना, शेयर करना और चैनल को सब्सक्राइब करना. चलो आते हैं नेक्स्ट ब्लॉग में.